माझ्यासहित आपल्या सर्वांचा हा लाडका सुनील जीनियस गावस्कर 75 वर्ष पूर्ण करतो. स्वतःचं व्यावसायिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या वर्षांमध्ये गावस्करची एक ख्याती होती की एक पहिल्या 10 किंवा 15 रन गावस्करनी एकदा पार केल्या की त्याला आउट घेणं जवळजवळ अशक्य आहे. की गावस्करचं जीवन, गावस्करचा स्वभाव आधी प्रत्यक्ष स्वतः फलंदाज म्हणून आणि आता भारताकरता गावस्कर फलंदाजी करतो जिभेनी, पेननी, सगळ्यात मुख्य म्हणजे डोक्यानी. पण ती भारताकरताचीच फलंदाजी, भारताची शान वाढवणारी फलंदाजी. आणि मला क्रिकेटमधली जी परिभाषा आयुष्यभर आवडलेली आहे की गावस्कर कट्स, 4 रन्स टू गावस्कर, 4 रन्स टू इंडिया. आपलं व्यक्तिमत्व, आपलं करिअर हे असं असतं. तर अशा या आत्ता नाबाद 75 असलेल्या गावस्करची वाटचालही भारताकरता जगण्याच्याही शतकापार व्हावी. सुनील जीनियस गावस्कर. जन्म 10 जुलै 1949, म्हणजे 2024चं 10 जुलै. माझ्यासहित आपल्या सर्वांचा हा लाडका सुनील जीनियस गावस्कर 75 वर्ष पूर्ण करतो. स्वतःचं व्यावसायिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या वर्षांमध्ये गावस्करची एक ख्याती होती की एक पहिल्या 10 किंवा 15 रन गावस्करनी एकदा पार केल्या की त्याला आउट घेणं जवळजवळ अशक्य आहे. पिचवर सेट व्हायला, लाईन, लेग्थ आणि खेळपट्टी सगळं जाणून आवश्यक ते बदल करून आपला सूर सापडायला गावस्कर हवा तेवढा वेळ घ्यायचा. शास्त्रशुद्ध फलंदाजीचं जणू पाठ्यपुस्तक लिहिलेलं असावं इतकी गावस्करची फलंदाजी तंत्रशुद्ध होती. की ज्यातलं एक सूत्र आहे, खेळपट्टीवर स्थिर होईपर्यंत बॅट्समनच्या समोरच्या व्ही मध्ये खेळायचं. लॉंग ऑन पासून लॉंग ऑफ, आणि सगळे चेंडू असे सरपटतच गेले पाहिजेत. गावस्कर त्या अभिजात प्रकारातला केवळ महान नव्हे, क्रिकेटच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ ओपनिंग फलंदाज. खेळपट्टीवर स्थिर व्हायला गावस्कर त्याला आवश्यक तेवढा वेळ घ्यायचा. पण ख्याती ही होती की गावस्करला आउट घेण्याची तुमची संधी काय ते त्याच्या 10 किंवा 15 रन होईपर्यंत. एकदा का त्यांनी त्या पार केल्या, आता गावस्करला आउट घेणं अतिशय अवघड आहे. गावस्करचा बचाव सुद्धा विलक्षण, अचूक, परिपूर्ण म्हणावा असा आणि तंत्रशुद्ध होता. एकदा का 10 ते 15 पार केल्या
की गावस्करला आऊट करणं अत्यंत अवघड आणि मानलं जायचं की आता गावस्करची वाटचाल शतकाकडे चालू आहे. ती मला अंतःकरणाच्या तळापासूनची प्रार्थना आणि शुभेच्छा व्यक्त करायची आहे की गावस्करच्या बॅटिंग बद्दल जसं हे खरं होतं की एकदा का 10 ते 15 पार केल्या की आता वाटचाल शतकाकडे आणि त्याच्या आधी गावस्करला आऊट करणं आता शक्य नाही. तसा हा सुनील जीनियस गावस्कर आता 75 वर्षाचा होतोय. खेळाप्रमाणेच त्याच्या जीवनाचीही वाटचाल आऊट न होणाऱ्या आरोग्यपूर्ण आणि आनंदी शतकाकडे व्हावी. गावस्करचं हे शतक सुद्धा भारताची शान वाढवणारं आणि इतिहासामध्ये भर घालणारे ठरेल. अशी सुनील गावस्करच्या शतायुषी जीवनासाठी अंतःकरणाच्या तळापासून प्रार्थना करण्याची मी संधी घेतोय. वयाच्या केवळ 21व्या वर्षी गावस्करनी भारताच्या वतीने पदार्पण केलं. असा पार 5 फूट 4 इंच उंच आणि फिटनेस गावस्करने आयुष्यभर आजही टिकवलेला ही गावस्करकडनं शिकण्याजोग्या ज्या शेकडो हजारो गोष्टी आहेत त्यातली सुद्धा ही एक. ते जे 1969-70चं वर्ष आहे, अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ वेस्ट इंडिजशी खेळायला वेस्ट इंडिजमध्ये गेला होता. तुम्ही वेस्ट इंडिजच्या आत्ताच्या टीमवर जाऊ नका. त्यावेळची वेस्ट इंडिजची टीम जगत जेता होती. त्यावेळच्या वेस्ट इंडिजच्या टीम म्हणजे क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वश्रेष्ठ संघांची गणना करायची झाली तर वेस्ट इंडिजचा त्यावेळचा संघ खरोखर क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वश्रेष्ठ संघांमधला ठरेल असा होता. त्यावेळी कॅप्टन क्रिकेटच्या इतिहासातला आजही ज्याला निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू म्हणतात असा सर गारफिल्ड सोबर्स, त्याला प्रेमाने आणि क्रिकेटच्या शैलीमध्ये गॅरी म्हणायचे, गॅरी सोबर्स कॅप्टन होता. गावस्करनी आपल्या मुलाचं नाव ज्या महान वेस्ट इंडिजच्या खेळाडूवरनं ठेवलं तो रोहन कन्हाई. खरा मूळचा भारतीय वंशाचाच, पण तिकडे अनेक भारतीय गेले आहेत म्हणा किंवा दुर्दैवानी वसाहतवादाच्या काळात जहाजं भरभरून इंग्रजांनी मुख्यतः उसाच्या शेतात काम करायला भारतीय मजूर नेले, ते तिकडेच स्थिरावले, तिकडचे झाले. त्यातला हा रोहन कन्हाई एक आहे. महान फलंदाज. अशी वेस्ट इंडिजची टीम क्रिकेटच्या इतिहासातले 51 महान खेळाडूंनी भरलेली होती. एक सार्वकालिक श्रेष्ठ म्हणावा असा वेगवान गोलंदाज वेस हॉल, हे असा प्रचंड उंच ताडमाड, काळा कभिन्न, जबरदस्त दणकट, रुंद खांदे आणि असे पिळदार स्नायूंचा. डोळ्यासमोर चित्रच आणा की तो वेस हॉल आपल्या 5 फूट 4 इंच उंचीच्या 21 वर्षाचा पोरगा असलेल्या गावस्करच्या दिशेने येतोय. शिवाय त्यावेळी भारतातल्या खेळपट्ट्या एक तर पाटा तरी असायच्या किंवा फार तर फिरकी गोलंदाजीला अनुकूल असायच्या. 1969-70चा तो काळ आपल्याकडे वेगवान गोलंदाजीची मैदानं नव्हती, पिच,
आणि खरं म्हणजे भारतीय खेळाडू त्यातले फलंदाजांना एक जागतिक दर्जाची अस्सल वेगवान गोलंदाजी कशी खेळायची हे फार माहिती असल्याचं म्हणता येणार नाही, अशी आपली त्यावेळची स्थिती आहे. अशा स्थितीत आपण अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमध्ये आपण हरवलं. 5 टेस्ट मॅचची मालिका होती. आपण वेस्ट इंडिजला 1-0 आपण 5वी टेस्ट मॅच जिंकली. आपण सुनील गावस्करचं पदार्पण त्या मालिकेत आहे. पहिल्या मॅचला नव्हता गावस्कर, दुसऱ्यापासून. पण पदार्पणातल्या 4 मॅचच्या 5 इनिंगमध्ये गावस्करच्या 750 पेक्षा जास्त रन झाल्या. गावस्करची त्यावेळी सरासरी 153 होती आणि खाडकन पदार्पणातच क्रिकेटच्या इतिहासातला एक सार्वकालिक श्रेष्ठ खेळाडू म्हणून गावस्करचं नाव घ्यायला सुरुवात झाली. त्यावेळेपासून पडून गेलेला शब्द लिटल मास्टर. आणि जसा गॅरी सोबर्स क्रिकेटच्या इतिहासातला सार्वकालिक श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू, तसा आजपर्यंत हे निर्विवाद आहे की क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणजे ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन. तर गावस्करच्या पदार्पणातल्या 4 मॅचच्या 5 इनिंगमध्ये 750 पेक्षा जास्ती रन आणि 153 सरासरी. तर गावस्करचं वर्णन चालू झालं होतं छोटा ब्रॅडमन. आणि स्वतः डॉन ब्रॅडमननी सुद्धा गावस्करचं कौतुक केलं होतं. भारताचा गौरव वाढवणारी एक जबरदस्त कारकीर्द तेव्हा चालू झाली. ती मित्र हो आजही चालू आहे असे शब्द वापरतोय मी. की गावस्करचं जीवन, गावस्करचा स्वभाव, आधी प्रत्यक्ष स्वतः फलंदाज म्हणून आणि आता भारताकरता गावस्कर फलंदाजी करतो जिभेनी, पेननी, सगळ्यात मुख्य म्हणजे डोक्यानी. पण ती भारताकरताचीच फलंदाजी, भारताची शान वाढवणारी फलंदाजी. एव्हाना तुमच्याही लक्षात आलं असेल, जे या गप्पांचा मी विचार करतानाच मला जाणवलं की 75 वर्षाच्या झालेल्या गावस्करचा उल्लेख मी अरे जा रे सुनील असा करतोय. म्हणून मलाही नम्रतेने म्हणणं आवश्यक आहे की यामध्ये यत्किंचितही अनादर नाही. खरं म्हणजे आहे ते नितांत सखोल प्रेम. आणि तुम्ही खेळाडू म्हणा किंवा अभिनेते, कलाकार, आपण कळत नकळत त्यांचा उल्लेख एकेरी करतो. अमिताभ म्हणाला, रेखा म्हणाली, आधीची पिढी त्याच्याही, वहिदा रहमान म्हणते. यामध्ये अनादर नाहीये, माझ्याही मनात नाहीये. उलट मी विचार करत होतो की आता गावस्कर 75 वर्षाचा होतोय म्हणून मी जर तुमच्याशी बोलायला सुरुवात केली की सुनील गावस्कर 75 वर्षाचे होत आहेत. त्यावेळी सुनील गावस्कर म्हणाले, सुनील गावस्कर यांनी असं मला वाटतं तुमच्या कानांना सुद्धा काहीतरी खटकणं चालू होईल. आणि ते काहीतरी काय आहे तर त्या आहोजाहोमध्ये एक प्रकारचा दुरावा आहे, अंतर आहे. तसं गावस्कर बद्दल बोलताना नाहीये म्हणून मी पण सांगणं आवश्यक आहे की नितांत आदराने, नुसतं आदराने नव्हे, एक आदराच्याही वरची पातळी आहे, तिला म्हणतात प्रेम. की मला गावस्कर बद्दल, गावस्करच्या कर्तृत्वाबद्दल, त्याच्या बॅटिंगबद्दल आणि आता औपचारिकरित्या स्वतःच्या बॅटिंगचं करिअर झाल्यावरही दीर्घकाळ गावस्करनी जे
आदर्श आखून दिले त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून आहे. ही आदराच्याही वरची पातळी. हा 5 फूट 4 इंच उंचीचा बुटकासाच शिडशिडीत उत्तम फिटनेस ठेवलेला गावस्कर पदार्पणात प्रचंड मैदान गाजवूनच परतला. त्यानंतर एकेवेळी त्याच्या नियमित शिस्तीनुसार मुंबईला शिवाजी पार्कवर गावस्कर नेट प्रॅक्टिस करत होता आणि त्या नेटच्या कोपऱ्याला एक माणूस उभा होता, थोडा शिडशिडीत, थोड्या त्याच्या झोकांड्या जात होत्या, म्हणजे प्यालेली असावी. पण तो गावस्करला प्रत्येक बॉलला शिव्या देत होता, टीका करत होता. हे काय खेळतोय टाईपचं. गावस्करनी त्याचा सराव पूर्ण केला आणि सूर्य कलायला लागल्यावर सराव संपतो तसे त्यांनी बॅट आणि पॅड काढून ठेवून त्यावेळेपर्यंत हा माणूस शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर जाऊन बसला होता. गावस्कर त्याच्यापर्यंत गेला आणि अतिशय आदराने म्हणाला, सर असं म्हणून, की तुम्ही माझ्या बॅटिंगवर टीका करत होतात तर जरा सांगाल का मला? पदार्पणातल्या 4 मॅचच्या 5 इनिंगमध्ये 750 पेक्षा जास्ती रन, एक डबल सेंचुरी, आणखी शतकं, शिवाय एक 50, भारताला जिंकून दिलेलं सरासरी 153, कशाचाही कसलाही गर्व नाही, पाय जमिनीवर, अजिबात डोकं आभाळात गेलेलं नाही. मी कोणी माहिती का? शांतपणे तो जाऊन टीका करणाऱ्या, जवळजवळ शिव्या देणाऱ्या त्या माणसाला सर असं म्हणून गावस्करने विचारलं, तुम्ही माझ्या बॅटिंगवर टीका करत होतात तर जरा सांगाल का टीका करत होतात? त्याही माणसानी गावस्करला 2 मुद्दे सांगितले, की एक, फ्रंट फूटवर जेव्हा गावस्कर फॉरवर्ड डिफेन्स खेळतो, हा माणूस म्हणाला, तुझ्या बॅट आणि पॅडमध्ये अंतर राहतंय, चांगल्या वेगवान फलंदाजांनी ते हेरलं तर तो बॅट आणि पॅडमधनं काढेल बॉल. आणि तो माणूस म्हणाला की तुझा दुसरा दोष, तुला असा शॉर्ट पिच्ड उसळता चेंडू टाकला तर काही कळायच्यात हुक शॉट, की जो आहे कमालीचा सुंदर, अतिशय आक्रमक आहे, हुक शॉट म्हणजे नृत्य आहे, तर तो हुक शॉट तू खेळतोस पण ते अपरिहार्यपणे कंपल्सिव्ह, तर हे सुद्धा जर चांगल्या बॉलरनी ओळखलं तर तो असा थोडा शॉर्ट ऑफ गुड लेंथ टाकेल, हुक खेळायला जाशील, बॅटची वरची कड घेऊन चेंडू आकाशात जाईल आणि आऊट होशील. गावस्करनी या सूचना गांभीर्याने घेतल्या. अक्षरशः तासन तासाची तपश्चर्या केली, पण गावस्करच्या आयुष्यभर गावस्करचा डिफेन्स विश्वविख्यात होता, की तो भेदता येत नाही, इतका अचूक. आणि हुक शॉट गावस्करचा आवडता होता, पण त्यांनी मनाशी निश्चय केला की नाही खेळायचा हुक शॉट. आणि मग किस्सा असा सांगितला जातो की शॉर्ट पिच उसळता चेंडू जर आला, आधीच गावस्कर काही फार उंच नाही, पण जर आला तर काही कळायच्या आत तो हुक शॉट खेळला जायचा गावस्करकडनं. तो खेळला जाऊ नये म्हणून त्यांनी बॅटीच्या मागच्या बाजूला तळाला असा एक भोक पाडून घेतला, आरपार नाही, पूर्ण मागच्या बाजूला. हेतू काय? एरोडायनॅमिक्स नुसार जर हुक मारायला बॅट अशी उचलली तर त्याच्यात हवा भरली जाऊन बॅट दाबली जाईल, की नाही तर नाही खेळायचा हा हुक शॉट. गावस्करला हे सांगणारा माणूस आहे कपिल देवच्या आधीचा भारताच्या क्रिकेटमधला सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज रमाकांत देसाई. रमाकांत देसाईची कारकीर्द गाजली, दुर्दैवाने ती कमी ठरली, आणि फारच दुःखाची गोष्ट म्हणजे ती दुर्दैवाने दारूमुळे. रमाकांत देसाई हा भारताचा एक कमालीचा असामान्य फास्ट बॉलर, शिवाय असा काही ताडमाड उंच वेस हॉल सारखा नाही,
पण तो जी वेग निर्माण करायचा तो त्याच्या शरीराची लयबद्ध हालचाल आणि खांद्यामधनं चेंडू फेकताना त्यामध्ये टाकण्याची ऊर्जा यातून करायचा. तुम्ही कोणी जर अजित आगरकरची गोलंदाजी पाहिली तर अजित आगरकरकडे पाहताना रमाकांत देसाईंची आठवण व्हावी त्यांची सूचना होती. आणि असामान्य यश मिळवल्यानंतर सुद्धा पाय जमिनीवर, वृत्ती नम्र, नव्या सूचना स्वीकारायची तयारी, त्यानुसार स्वतःवर काम करून अचूकतेच्या पूर्णत्वाच्या दिशेने जाण्याची तयारी आणि सतत शिकणे, यामध्ये आहे क्रिकेटच्या इतिहासात टेस्टमध्ये 10,000 पेक्षा जास्ती धावा करणारा पहिला फलंदाज, ब्रॅडमनचं 29 शतकांचं रेकॉर्डही मोडणाराही पहिला फलंदाज, आणि अशी गावस्करची भारताची शान वाढवणारी फलंदाजी आजही चालू आहे आणि ती जगण्याच्याही शतकापलीकडे जावी आणि आपण त्यामधून खूप काही शिकत राहावं. गावस्करच्या पदार्पणाच्या वेळी जो भारताचा कॅप्टन होता अजित वाडेकर, तर भारताच्या संघातले खेळाडू त्यापूर्वी हे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड म्हणजे गोरे व्हाईट खेळाडू, त्यांना आपले भारतीय खेळाडू सर म्हणून बोलवायचे. सर म्हणजे खेळाच्या मैदानात उतरतानाची सुद्धा मनस्थिती काय, सर. आणि ते मात्र आपल्याला म्हणताना हाय हाय सुनील, हाय अजित, आणि मग आपले खेळाडू म्हणणार यस सर. देशावर ब्रिटिशांनी राज्य केल्याची गुलामी गावस्कर पदार्पण करताना स्वातंत्र्याला 23 वर्ष होत होती तरी अजून संपलेली नाही. मला शंका आहे, मला भीती आहे आणि काही प्रमाणात खात्री आहे की खरं म्हणजे मनाची गुलामी तर अजूनही संपलेली नाही. पण आपल्या क्रिकेटच्या टीम मधले खेळाडू सुद्धा त्यावेळी गोऱ्या खेळाडूंना सर म्हणायचे. तर पहिल्यांदा अजित वाडेकरनी दिली सूचना. मला एक आनंद होतो बरं का की ही रग आणि हा देशाकरताचा उर्मटपणा असं म्हणतोय मी, शब्द वापरतोय, पण तो देशाकरताचा, खाजगी नाही. ह्याला पुन्हा मराठी माणूसच पाहिजे. अजित वाडेकरनी दिली सूचना. आपण नंतरच्या काळामध्ये धोनीला म्हणतो कॅप्टन कूल. भारताच्या क्रिकेटमधला खरा पहिला कॅप्टन कूल अजित वाडेकर आहे. नंबर 3 म्हणजे 1 डाऊन खेळायला यायचा, पण अत्यंत शांत, काय करतो त्याच्यावर पकड, खेळाची उत्तम समज, उत्तम नेतृत्व गुण. तर वाडेकरनी केली होती सूचना की गोऱ्या खेळाडूंना सर म्हणायचं नाही, फर्स्ट नेम टर्म्स, हाय टॉनी, हाय फ्लॅक कीथ. भारताने हे केलं आणि पुढच्या वर्षी गावस्करचं पदार्पण आहे 69-70 वेस्ट इंडिजमध्ये आपण हरवलं. त्याच्या पुढच्या वर्षी आपण इंग्लंडमध्ये हरवलं. एक विजयाची मालिका चालू झाली वाडेकरच्या टीमनी, आणि व्यक्ती म्हणून त्यातल्या गावस्करनी भारताला जिंकण्यासाठी खेळायला शिकवलं. मैदानात उतरायचं तर बघू कसा खेळतोय. विनिंग और लुझिंग इज नॉट इम्पॉर्टंट, पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट नावाच्या तत्वज्ञानाचं जे भूत आपल्या मानेवर बसलं होतं आणि अजूनही ते गेल्याची मला पूर्ण खात्री नाही, पण क्रिकेट करता हे अजित वाडेकरची टीम आणि त्यातला हा दैदिप्यमान महान खेळाडू सुनील गावस्करनी की मैदानात उतरायचं ते जिंकण्यासाठी उतरायचं. आणि आपल्यामध्ये जिंकण्याची कुवत आहे, काही कमीपणा मानण्याची गरज नाहीये. एकेवेळी पुढे आपली इंग्लंडमध्ये एक मॅच होती.
आपण पहिली 1 किंवा 2 मॅचेस बहुधा फार गंभीररित्या हारलो होतो. म्हणजे इंग्लंडनी 600 धावांचा डोंगर जमा केला, आपल्याला करताच आल्या नाहीत, आपण एका डावाने हारलो. आणि इंग्लिश समालोचन करणारे कॉमेंटेटर्स यांनी त्यांच्या त्या शिवाय गोऱ्या वंशवादी वृत्तीनुसार भारताच्या टीमला अत्यंत तुच्छ लेखणं चालू केलं. आणि ही बी टीम आहे आणि आमची इंग्लंडची कशाला पाहिजे, आमची कुठली यॉर्कशायर किंवा केंट किंवा अशी कुठली तरी गल्लीतली टीम पण यांच्या टीमला हरवेल. अशा बॅकग्राऊंडवर इंग्लंडमधली अशी एक मॅच आहे की ज्याच्यात आपल्याला जिंकण्यासाठी 438 रन करायच्या होत्या. क्रिकेटच्या 4थ्या इनिंगमध्ये. आजकाल क्रिकेट खूप बदललंय, तुलनेने टेस्ट क्रिकेट मागे पडलंय. वन डे आणि आत्ताचा तर जमानाच म्हणावा 2020चा. आणि आपण आत्ता वर्ल्ड कप जिंकला, आनंदाचीच गोष्ट आहे. तुम्हाला त्यातल्या टेस्ट क्रिकेट जरा डोळ्यासमोरच आणायला लागेल. T20 म्हणजे पॉप किंवा रॉक संगीत आहे. वन डेला म्हणता येईल सेमी क्लासिकल किंवा लाईट क्लासिकल, पण टेस्ट क्रिकेट हे क्लासिकल संगीत आहे, अभिजात संगीत आहे. थोडं तुलनेने आत्ता मागे पडलं असलं तरी. पण त्याच्या 4थ्या इनिंगमध्ये 400 पेक्षा जास्ती रन करणं अशक्यच मानलं जायचं. अख्ख्या क्रिकेटच्या इतिहासात पाहिलं तर बहुधा 4 आहेत अशा वेळा की जेव्हा 4थी बॅटिंग करणाऱ्या टीमनी टेस्ट क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्ती रन करून मॅच जिंकली. त्यातले 2 भारताच्या नावानी आहेत आणि त्याही टीममध्ये सुनील गावस्कर आपला ओपनिंग बॅट्समन होता. पण ही ज्या मॅचचं मी तुम्हाला उदाहरण सांगतोय तर त्या मॅचमध्ये आधीच्या भारताने फारच वाईट खेळ केलेला असताना आता की छातीवर अख्खा दिवस आहे, तो 5वा दिवस खेळपट्टी बिघडलेली असते, ती गोलंदाजीला अनुकूल बनलेली असते आणि टिच्चून गावस्कर आधी त्याचा साथीदार ओपनिंग बॅट्समन चेतन चौहान, तोही मूळचा मराठी, आणि 1 आऊट झाल्यानंतर येणारा मोहिंदर अमरनाथ, तो सुद्धा भारताच्या क्रिकेटच्या इतिहासातला एक सार्वकालिक महान म्हणावा असा. गावस्करने जे टिच्चून खेळणं चालू केलं, खेळत राहिला, भारताला जिंकण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. टेस्ट क्रिकेटमधला नियम असतो शेवटच्या दिवशीच्या शेवटच्या तासात, त्याला नाव आहे मॅन्डेटरी ओव्हर्स, की तेवढ्या झाल्याच पाहिजेत, त्या 20 आहेत. आणि आपल्याला त्या 20 ओव्हर असताना भारताला 100 पेक्षा जास्ती रन करायचे होत्या. तुम्ही आत्ताच्या क्रिकेटवर जाऊ नका. असा काळ की जेव्हा ओव्हरला सरासरी 2 रन व्हायच्या टेस्ट क्रिकेटमध्ये आणि 3 झाल्या तर कॉमेंटेटर म्हणायचा रादर एक्सपेन्सिव्ह ओव्हर, की ओव्हरमध्ये 3 झाल्या तर. आता बॉलर ओव्हरमध्ये 3 झाल्या तर मानतो चांगली झाली ओव्हर. अशा वेळेला आपल्याला 5 पेक्षा जास्ती होता आस्किंग रेट. तरी गावस्करने जिंकून द्यायचा प्रयत्न केलाच. मॅन्डेटरी ओव्हरला नियम असतो की ते पहिल्या वर्तुळामध्ये बहुतेक खेळाडू, बाहेर फक्त 2घच पाहिजेत. आणि गावस्कर ओळखला गेलेला आहे सर्व काळ क्रिकेटमधला सर्वात बुद्धिमान खेळाडू. त्यांनी हे हेरलं त्याच वेळी, हे साधारण 1975च्या आसपास आहे. आणि त्यांनी धावांची गती वाढवायला चेंडू उचलून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं मागे टाकायचा प्रयत्न केला. आता त्यावेळी एकूणच, आणि त्यात विशेषतः गावस्कर उंची 5 फूट 4 इंच, कसाही चेंडू आला, उसळता जरी अंगावर आला तरी गावस्करचं कौशल्य होतं की तो अशा काही तऱ्हेने खेळायचा की तो चेंडू आधी जमिनीवर आणि मग तिथून सरपटत त्याची बाउंड्रीकडे त्याची धाव चालू व्हायची. चेंडू उचलून मारणे ही शैली त्यावेळी जवळजवळ नव्हती, गावस्करची तर त्याहून नव्हती. पण ज्या मॅचचं मी तुम्हाला उदाहरण देतोय, गावस्करच्या स्वतःच्या 200 पेक्षा जास्ती रन आहेत आणि गावस्करनी भारताला असं जिंकण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. आणि आता शेवटच्या 20 ओव्हरमध्ये 100 पेक्षा जास्ती 110च्या आसपास त्या करायच्या आहेत. धावांची गती वाढवायला गावस्करने चेंडू उचलायचा प्रयत्न केला. त्या नादात त्या वर्तुळाच्या अगदी टोकावर उंच उडी मारून पण गावस्करचा कॅच गेला. 220 आहेत गावस्करच्या, 220 पेक्षा जास्ती रन आहेत. आता तुम्हाला हे दृश्य यूट्यूबवर सुद्धा क्लिप मिळेल, ती जरूर पहा तुम्ही. कोणाला वाटेल
की गावस्कर एका तृप्त समाधानात परतला असेल की माझी डबल सेंचुरी आहे, या भावनेने परतला असेल की आणून ठेवलंय भारताला जिंकण्याच्या उंबरठ्यावर, आता बाकीचे बॅट्समन उरलेली कामगिरी पूर्ण करा. तर तुमचा गैरसमज आहे. गावस्कर चरफडत, स्वतःला एक प्रकारे दोष देत आणि असं बॅट आपटत परतला, कारण गावस्कर त्याच्या डबल सेंचुरीसाठी खेळत नव्हता. गावस्कर भारत जिंकण्यासाठी खेळत होता. आणि मी केली की डबल सेंचुरी, आता उरलेले रन तुम्ही करा की, असा गावस्करचा माइंडसेट नव्हता. गावस्करचा माइंडसेट होता भारताला जिंकून देईपर्यंत मी तिथे पाहिजे, माझं काम आहे की भारताला जिंकून द्यायचंय. म्हणून एवढी महान खेळी खेळला तरी स्वतःबद्दल एक असमाधान बाळगत गावस्कर आला. आणि हाही किस्सा मी वेळोवेळी सांगतो की ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर गावस्करने अशी बॅट फेकली आणि तोंडातून बोलला ते पहिलं वाक्य मराठीत आहे. मराठीत गावस्कर म्हणाला की आम्हाला डोक्यावरून चेंडू मारायला साले कोणी शिकवलंच नाही. गावस्कर एक महान देशभक्त पण आहे. आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये सांगतो की स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणे हीच देशभक्ती आहे. देशभक्तीच्या या व्याख्येचा आदर्श आहे सुनील गावस्कर. आणि मला क्रिकेटमधली जी परिभाषा आयुष्यभर आवडलेली आहे की गावस्कर कट्स, 4 रन्स टू गावस्कर, 4 रन्स टू इंडिया. आपलं व्यक्तिमत्व, आपलं करिअर हे असं असतं. 4 रन्स टू गावस्कर, बरोबर आहे की त्यांनी मारला चांगला स्ट्रोक, हा असा सरपटत चेंडू काही कळायच्या आत गेला बाउंड्री लाईनच्या पार. गावस्करला 4 रन, पण ते भारताला 4 रन आहेत. असं आपलं करिअर. आपण चाणक्य मंडल परिवारचं ध्येयवाक्यही ठरवलंय, राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार व्हावेत म्हणून, की त्या जीवनाच्या आपल्या निवडलेल्या क्षेत्रातला तो व्यावसायिक तज्ज्ञ पाहिजे. गावस्कर त्याचा आदर्श आहे. भारतीय क्रिकेटला व्यावसायिकता, प्रोफेशनॅलिझम गावस्करनी शिकवला. प्रसंगी गावस्कर क्रिकेटमधनं पैसे पण चांगले मिळाले पाहिजेत रीतसर, यासाठी क्रिकेटच्या व्यवस्थापकांशी भांडला सुद्धा. पण त्या वर्षांमध्ये एक ऑस्ट्रेलियन उद्योगपती केरी पॅकर यांनी, आता आपण ज्याला वन डे म्हणतो, मर्यादित ओव्हर्सची मॅच, क्रिकेटमधली गती वाढवायला, क्रिकेट जास्ती मनोरंजक, चित्तथरारक करायला पॅकरने अनेक बदल सुचवून त्यांनी त्याचे पैसे ओतून एक खाजगी मालिका वर्ल्ड सिरीज या नावाने प्लॅन केली होती. जगातले क्रिकेटमधले सगळे उत्तम खेळाडू त्यांनी बोलवले होते, प्रचंड पैसा देऊन. अनेक गेलेही होते, पण गावस्कर त्याला गेला नाही. गावस्करनी त्यावेळी सांगितलं होतं, मला देशासाठी खेळणं हा मी त्या पॅकर सिरीजमधनं मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त मोठा सन्मान मानतो. राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ, की जीवनाच्या स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत. नुसतं नाही, आता आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये समीकरण सांगतो, एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू n इज इक्वल टू जीनियस. की आपल्याला जीवनाच्या आपल्या क्षेत्रात जीनियसची उंची गाठायची आहे. ती जीनियसच्या उंचीचा पण एक आदर्श रोल मॉडेल म्हणजे गावस्कर आहे. बऱ्याच काळाने आपण पाकिस्तानशी पाकिस्तानमध्ये खेळायला गेलो होतो. खरी ती बहुधा कपिल देवच्या पदार्पणाची मालिका आहे. आणि खेळाडूंच्या करता म्हणून एक पार्टी होती. त्या पार्टीमध्ये महान गायिका नूरजहान ला सुद्धा निमंत्रण होतं. सेलिब्रिटीजना बोलवतात ना तसं. खरं म्हणाल तर नूरजहान महान गायिका आहे, हे संगीताच्या शास्त्रानुसारचं तर सत्य आहे. आणि खरी मूळची खरं तर भारतीयच, मुंबईतली. पण फाळणीच्या वेळचं जे धर्मांध विष आहे डोक्यात, ते घेऊन नूरजहां गेली पाकिस्तानात. आणि डोक्यामध्ये भारताबद्दलचा टोकाचा द्वेष.
तर त्या पाकिस्तानमधल्या पार्टीमध्ये गावस्कर आणि नूरजहां समोरासमोर आले. जो कोणी त्या पार्टीचा समजा होस्ट असेल त्याला दिसलं की अरे हे दोन महान एकमेकाच्या समोर आलेत, पण आपण त्यांना ओळख करून द्यावी. म्हणून तो नूरजहांला म्हणाला की हे सुनील गावस्कर क्रिकेटचा बादशाह, आप है सुनील गावस्कर क्रिकेट के बादशाह. माणसाने मॅनर्स बाळगणे म्हणजे सौम्यपणे हसावं, शुभेच्छा द्याव्यात, फार छान म्हणावं ना, फार तर नमस्कार किंवा तुम्हाला सलाम अलेकुम जे म्हणायचं असेल तुमच्या धार्मिक जाणीवांच्या आडवा जर नमस्कार येत असेल तर तुमच्या पद्धतीने, यातलं काही नाही. ओळख करून देणाऱ्यांनी जेव्हा सांगितलं की हे सुनील गावस्कर क्रिकेटचे बादशाह, तर नूरजहां म्हणाली ये कहाँ के बादशाह है, हम किसी गावस्कर को नहीं जानते, हम तो सिर्फ इमरान खान को जानते हैं. मी त्या डोळ्यासमोर चित्र आणू शकतो की याचा काहीही परिणाम होऊ न देता गावस्कर तिथे कसा शांतपणे आणि चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून उभा असेल. तो होस्टच तपापला, आवंडा गिळला त्याने कसा बसा. आणि बरं ओळख तो पूर्ण करून द्यायला पाहिजे, म्हणून मग तो नूरजहांकडनं बद्दल म्हणाला गावस्करला की आप है नूरजहां मलिकाए तरन्नुम. मलिकाए तरन्नुम म्हणजे संगीताची सम्राज्ञी. तर त्यांनी ओळख करून दिली की या नूरजहां, आप है नूरजहां मलिकाए तरन्नुम. गावस्कर हसून म्हणाला ये कहाँ की मलिकाए तरन्नुम, हम किसी नूरजहां को नहीं जानते, हम तो सिर्फ लता मंगेशकर को जानते हैं. या मधली जी राष्ट्रीय वृत्ती आहे ना, माझा देश, त्याबद्दलचा एक योग्य स्वाभिमान आणि तो आपल्या खेळातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या जीवनातून व्यक्त करणे. गावस्करला आणि त्याचाच मेहुणा, तो पण क्रिकेटच्या इतिहासातला एक सार्वकालिक महान खेळाडू आहे. त्याच्याही प्रेरणादायक गोष्टी कधीतरी पुन्हा वेगळ्या सांगीन. तो म्हणजे गुंडाप्पा विश्वनाथ. तो गावस्करच्याच वेळच्या टीममध्ये होता, नंबर 4 वर, म्हणजे 2 विकेट पडल्यावर यायचा. ग्रेट खेळाडू. आणि हे मेहुणा, गावस्करचा मेहुणा, गावस्करची बहीण पण त्या काळी क्रिकेट खेळायची. सुदैवाने आता महिला क्रिकेटला चांगले दिवस येत चाललेत, त्यावेळी अजून महिला क्रिकेटला कमी सुरुवात होती. गावस्करची बहीण नूतन गावस्कर क्रिकेट खेळायची उत्तम. आणि ती आणि गुंडाप्पा विश्वनाथ पती पत्नी. तर गावस्करला, विश्वनाथला इंग्लंडचा जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे म्हणजे सर ही पदवी, ती देऊ केली. यांनी ती नाकारली. आणि इंग्लंडची ती सर पदवी नाकारण्यात सुद्धा एक प्रकारचा राष्ट्रीय स्वाभिमान आहे की आम्ही आमची उंची, तुम्ही जे किताब द्याल आम्ही एक तर त्याला हपापलेलेही नाही आहोत आणि आम्ही तुमच्या किताबांनी आम्ही मोजणार नाहीये. कर्तृत्वाची आहे ती उंची आमची उंची आहे. गावस्करनी स्वतःला निवृत्तीनंतर सुद्धा एक असामान्य कॉमेंटेटर, क्रिकेटबद्दल लिहिणारा आणि स्तंभलेखक, कॉलमिस्ट म्हणून सुद्धा, जे लक्षात घ्या मित्र हो की स्वतःला घडवावं लागलेलं आहे. मला गावस्करच्या कॉमेंट्रीतला एक क्षण लक्षात आहे. टीव्ही आला आणि आता कॉमेंट्री टीव्हीवर करायची. तर गावस्करनी एकेवेळी छान सांगितलं की जर कॉमेंट्री रेडिओवर, पूर्वी त्याच्या आधी रेडिओवर, तर ती ऐकणाऱ्याला काही समोर मैदान आणि खेळ दिसत नाहीये. रेडिओवर कॉमेंट्री करणाऱ्याचं वैशिष्ट्य आहे की नुसत्या शब्दांमधनं त्यांनी मैदानात काय घडतंय त्याचं संपूर्ण चित्र उभं केलं पाहिजे. हे कौशल्य आहे. ते गावस्कर सहित त्यावेळेचे जे कोणी कॉमेंटेटर्स असतील त्यांच्यात होतंच, पण पुढे टीव्ही आला. आता तर पाहायलाच मिळतं ना सर्व. गावस्करनीच सांगितलेलं आहे की आता कॉमेंट्रीचं कौशल्य पण बदललं, की आता प्रेक्षकाला मुळे खेळ सगळा समोर दिसतोच आहे. मग आता कॉमेंटेटरचं आव्हान आहे की ते जे समोर दिसतंय त्यामागचा अर्थ समजावून सांगणे, खुलवणे आणि हे जे क्रिकेट खेळाची समज वाढवत नेणं, मग हे कौशल्य हे आणखीन मोठ्यानं गावस्करनी स्वतःला त्यानुसार घडवलंय. रेडिओवरच्या कॉमेंट्रीमध्ये न थांबता खूप बोलणं ही त्या कॉमेंट्रीची गरज होती.
टीव्हीवरच्या कॉमेंट्रीमध्ये समोर दृश्य दिसतच असतं, त्या दिसणाऱ्या दृश्याचा नेमक्या आणि मोजक्या शब्दांच्या मध्ये अर्थ व्यक्त करायचा आहे. म्हणजे हे जे जीवनाच्या पुढे सरकणाऱ्या प्रत्येक टप्प्याला स्वतःला घडवणं. आपण जो 1983चा वन डेचा वर्ल्ड कप जिंकला, त्या टीममध्ये गावस्कर होता, त्यावेळी कॅप्टन कपिल देव होता. तर भारताच्या त्या विजयाचं वर्णन गोऱ्या कातडीच्या अनेक कॉमेंटेटर्सनी फ्लूक असं केलं. फ्लूक, की भारताला कसा मिळून गेला वर्ल्ड कप. फ्लूक म्हणजे चुकून, चुकून काहीतरी योगायोग जुळून आले काहीतरी आणि चुकून मिळून गेला. त्या वर्ल्ड कपच्या 2 वर्षांनंतर चॅम्पियन्स कप होता. तो क्रिकेटच्या शिस्तीनुसार असतो. चॅम्पियन म्हणजे वेगवेगळ्या क्रिकेटच्या ज्या जागतिक पातळीला स्पर्धा होतात त्यातले विजेते, आणि मग त्यांची ती मालिका होते, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स. तर 1985 मध्ये भारताने तो चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स कप सुद्धा जिंकला. मला आजपर्यंत लक्षात आहे की त्यात आपण पाकिस्तानला हरवलं. अतिशय प्रोफेशनल खेळ, पाकिस्तानला हरवलं. त्या टीमचा कॅप्टन गावस्कर होता. मला आजपर्यंत दृश्य लक्षात आहे की भारताने तो चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स जिंकला. गावस्करच्या डोक्यावर अशी फेल्ट हॅट होती आणि तो कॅमेऱ्याच्या दिशेने असा चालत आला, आणि एक कोणीतरी कॉमेंटेटर होता, त्यांनी पहिली कॉमेंट म्हणून गावस्करला विचारलं की हे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स जिंकलंय, तुमची काय कॉमेंट. गावस्कर त्याच्या मी म्हणणारे मराठी स्टाईल, खास हे मराठी माणसाचं काम आहे, असा एक प्रकारच्या कुत्सितपणे हसला. म्हणला फ्लूक टू, म्हणजे जी एका शब्दात ठेवून दिलेली थोबाडीत आहे की आम्ही 83 मध्ये वर्ल्ड कप जिंकला. लेको तुमची काय समजूत आहे की वर्ल्ड कप जिंकायचा अधिकार काय तुम्हालाच आहे, कारण तुम्ही त्या वर्ल्ड कप विजयाचा अपमान करणार फ्लूक म्हणून. तर घ्या आता 1985 पुन्हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन जिंकला. आणि गावस्कर कुत्सितपणाने विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया, गावस्कर असे खांदे उडवून खास असा मराठी शैलीत हसत म्हणाला फ्लूक टू. आणि एवढ्यावर थांबला नाही. गावस्कर म्हणला की हॉलिवूडमध्ये जसे सिनेमे काढतात ना, जॉर्ज 1, जॉर्ज 2, जॉर्ज 3, तसे आता हे फ्लूक 1, फ्लूक 2, फ्लूक 3. म्हणजे पुन्हा खेळामध्ये सुद्धा उत्तम, तोडीस तोड, अरेला कारे, पण त्यामागची एक निश्चितपणाने असलेली राष्ट्रीय वृत्ती. मला गावस्करचा आणखी एक हृदयस्पर्शी प्रसंग आठवतो. 1992-93 मध्ये मुंबईमध्ये भयानक दंगली झाल्या. हिंदू मुस्लिम दंगली होत्या. त्यावेळी गावस्करचं घर वरळीमध्ये होतं. आणि प्रसंग असा सांगितला जातो की आपल्या वरच्या मजल्यावरनं गावस्कर खाली रस्त्यावर पाहत होता, तर काही लोकांनी एका मुसलमान टॅक्सी ड्रायव्हरला पकडला होता आणि त्याच्या अंगावर रॉकेल टाकून त्याला पेटवून देण्यासाठी हालचाल चालू होती. तर गावस्कर सगळे मजले उतरून खाली आला. त्या मॉबला सांगितलं, वेगळं सांगायची गरज नव्हती, मी सुनील गावस्कर, आणि त्याला सोडवलं. गावस्कर त्या मुस्लिम टॅक्सी ड्रायव्हरला घेऊन आपल्या घरात गेला, त्याला सुरक्षित ठेवलं. मला तर हे भारताच्या अस्सल भारतपणाचंच एक रूप वाटतं, किस्सा. हा मनात फक्त हा प्रश्न आल्याशिवाय राहवत नाही की टॅक्सी ड्रायव्हर मुसलमान होता, त्याला मारू म्हणणारे सगळे भोवतीचे हिंदू होते, आणि गावस्करला पाहिल्यावर त्यांनी ऐकलं आणि सोडला. उलट असतं तर मी म्हणणारे जो तो करा आपापला विचार. पण आहे या प्रसंगामध्ये गावस्कर मधला माणूस, गावस्कर मधला भारतीय त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तेव्हा स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे, ती उत्तमता आणि प्रतिभा कोणत्या उंचीला न्यायची, तर एक्सलंट मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू एन अशा उंचीपर्यंत जायचं आणि आपल्या क्षेत्रातल्या उत्तमतेसहित देशभक्त व्हायचं. हा गावस्करच्या जीवनाचा सुद्धा आपल्याकरता असलेला अर्थ, निदान जो अर्थ मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर अशा या आत्ता नाबाद 75 असलेल्या गावस्करची वाटचालही
भारताकरता जगण्याच्याही शतकापार व्हावी अशी प्रार्थना पुन्हा एकदा करतो आणि आज थांबतो.